आणि आता अर्थसंकल्पाबाबत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन नन्नावरे यांनी. पाहूयात. आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार आणि पार्लमेंट नेते निलेश राणे आहेत. सर, काय सांगाल? अर्थसंकल्प सादर झाला, विरोधकांनी टीकेस सुरुवात केली. विरोधकांना मुळात अर्थसंकल्प कळला का, हा माझ्यासमोर एक मोठा प्रश्न आहे. सभागृहात मी त्यांची बॉडी लँग्वेज बघितली. जसं अर्थसंकल्प अजितदादांनी सादर करून ते बसले, काही विचार न करता ते उठले आणि घोषणा द्यायला सुरुवात केली. एकही आक्षेप भाषणाच्या मधोमध घेतला नाही. जर तुम्हाला आक्षेप होता तर तुम्ही नोंदवायला पाहिजे होता. नुसत्या घोषणा देऊन बाहेर काढायचा, सभात्याग करायचा, म्हणजे तुम्हाला अक्कलशून्यपणा तुम्ही केला सभागृहाच्या आतमध्ये आणि तो तुमचा दिसला. पण मुळातच मी अजितदादांचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. अतिशय सुंदर आणि आताच्या काळाला गरज असलेला अर्थसंकल्प त्यांनी महाराष्ट्रासाठी सादर केला. जे 2100 रुपयाचा भाग वगैरे आहे तो 5 वर्षाचा मॅनिफेस्टोमध्ये आहे. त्याच्यामध्ये लवकरात लवकर पुरवणी मागण्या परत जुलैमध्ये येणार आहेत ना. प्रत्येक डिपार्टमेंटला स्पर्श झालेला आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला भरीव तरतूद मिळालेली आहे. भरीव तरतूद कशासाठी असते? तो डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी, आणि ती योजना जी निवडणुकीत जाहीर केली होती ती सांभाळण्यासाठी, ती पूर्ण करण्यासाठी. आणि त्याच अनुषंगाने अजितदादांनी पावलं उचललेली आहेत. येणाऱ्या म्हणजे पुरवणी मागण्या किंवा येणाऱ्या वर्षभरात हे सगळं इम्प्लिमेंट होणार. आणि वित्तीय तूट जी आता 3% खाली महाराष्ट्र अजितदादांनी ठेवण्यामध्ये त्यांना यश आलं, हे काही कमी नाही. वित्तीय तूट कमी ठेवण्यामध्ये, 3% खाली ठेवण्यामध्ये हे त्यांना मोठं यश आलेलं आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला एवढ्या 3% खाली तूट ठेवणं हे काही सोपं नाही. मी मनापासून अजितदादांचं अभिनंदन करतो. कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नन्नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.